वांग्याची भरीत तर आपण नेहमीच खात असतो, परंतु आज आपण बटाट्यापासनं खरपूस चविष्ट झणझणीत असे भरीत कसे बनवायचे ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी मीडियम साईजचे 4 बटाटे घेतलेले आहेत। बटाटे जास्त मोठे घ्यायचे नाहीत, कारण ते भाजायला खूप वेळ लागतो। आता आपण हे बटाटे गॅसवरती भाजून घेणार आहोत। त्यासाठी गॅसवरती एक जाळी ठेवायची। या जाळीवरती आता आपण सर्व बटाटे ठेवू। वांगी भाजतो त्याप्रमाणेच हे बटाटे भाजून घ्यायचे। एका साईडने बटाटे भाजून झालेले आहेत। आता दुसऱ्या साईडने बटाटे भाजून घेऊ। त्यासाठी चिमट्याच्या साहाय्याने बटाटे उलटे करायचे। चिमट्यानेच बटाटे इथे उलटे करा, नाही तर हात भाजण्याची शक्यता असते। आपले 4ही बटाटे खरपूस असे भाजून झालेले आहेत। आता यांना थंड होऊ देऊ। इथे बटाटे थंड झालेले आहेत। आता हे बटाटे सर्व आपण सोलून घेऊ। तुम्ही नक्की या प्रकारे एकदा भरीत बनवून बघा। अतिशय खरपूस चव ह्या भरीताची येते। इथे सर्व बटाटे आपले सोलून झालेले आहेत। तुम्हाला जर जास्ती लोकांसाठी भरीत बनवायचं असेल तर तुम्ही इथे जास्ती बटाटे वापरू शकता। आता हे बटाटे सर्व आपण मॅश करून घेऊ। बटाटे इथे व्यवस्थित मॅश झालेले आहेत। गॅसवरती ठेवलेली आहे आता कढई। 3 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल यासाठी थोडंसं जास्ती लागतं। अर्धा चमचा मोहरी व अर्धा चमचा जिरे यामध्ये घातलेले आहेत। 7-8 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घातलेल्या आहेत। सोनेरी रंगावरती लसूण तळून झाला की यामध्ये 3 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घातलेले आहेत। कांदा हा गुलाबीसर असा भाजून घ्यायचा आहे। यामध्ये घालू आता 7-8 कढीपत्त्याची पाने। कांदा चांगला खरपूस भाजला गेला पाहिजे। यामध्ये आता मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे। व्यवस्थित कांदा व टोमॅटो आता परतून घेऊ। टोमॅटो मऊ असा परतला गेला पाहिजे। ज्याप्रमाणे आपण वांग्याचं भरीत करतो त्याचप्रमाणे सर्व कृती करायची आहे। आता यावरती मॅश केलेला बटाटा घालू। व्यवस्थित हे सर्व परतून घ्यायचं आहे। व्यवस्थित हे परतून झालेलं आहे। आता यावरती आता आपण पूड मसाले घालू। अर्धा चमचा हळद घातलेली आहे, अर्धा चमचा घरगुती मसाला घातलेला आहे व अर्धा चमचा इथे काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे। यामुळे भरीतला छान कलर येतो। चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता व्यवस्थित हे सर्व मिक्स करून घेऊ। कोणताही पदार्थ असा जाळावरती भाजून घेतला की त्याची खरपूस अशी चव येते। अतिशय खरपूस असं हे भरीत बनलं जातं। तुम्ही नक्की ट्राय करून पाहू शकता। काश्मीरी मिरचीमुळे भरीताला छान कलर आलेला आहे। अर्धा मिनिट यावरती आता असं झाकण ठेवायचं आहे। इथे अर्धा मिनिट झालेला आहे। असं झाकण ठेवल्यामुळे सर्व मसाले व्यवस्थित मुरले जातात। बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी यासोबत अतिशय चविष्ट असं हे भरीत लागतं। इथे भरीत आपलं तयार झालेलं आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।